नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. तर 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतंय की सखीला झोप लागते. कान्हा बाहेर येतो आणि तेजस्विनीशी बोलत असतो. सरकार कान्हाला म्हणते, हे बघ, लक्षात ठेव, 2 दिवसाच्या आत सखी परत इथे आली पाहिजे. तिच्याच कुठल्या अपेक्षा, कुठल्याही इच्छा पूर्ण होता कामा नये. समजलं? तिला लवकरात लवकर त्रास होऊन ती घरी कशी येईल याची व्यवस्था तू करायची आहे. कान्हा विचार करतो की आता काय करता येईल, सखीला इथून कसं काय आपल्याला बाहेर काढता येईल. तर इथे सखी झोपण्याचा प्रयत्न करते. तिला डास सवत असतात, त्यामुळे तिला काही झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी सखी झोपेतून उठते आणि तिला टॉयलेटला जायचं असतं. टॉयलेटला एवढी मोठी लाईन असते. सखीने अशी लाईन पहिल्यांदा पाहिलेली असते. सखी विचारते, हे सगळं काय आहे? त्या बायका म्हणतात, नंबर आहे, तू पण नंबरमध्ये थांब इथे. सखी त्या बायकांना म्हणते, मी जाते ना, मला अर्जंट जायचंय. त्या बायका म्हणतात, आम्हाला पण जायचंय, अर्जंट आम्हाला पण लागलेली आहे, तू तिथे थांब. ते सखीला काही जाऊ देत नाही. थोड्या वेळाने सखी जेव्हा वॉशरूममध्ये जाते, तिकडचा घाण वास, ते घाण सगळं बघून तिला ओकारी येते. सखी बादली तशीच ओतून बाहेर धावत येते. जानू तिच्याकडे येते. जानू विचारते, काय होते? सखी म्हणते, खूप घाण आहे, मला हे नाही सहन होते. सखी आपल्या घरात परत येते. सखीला हरल्यासारखं वाटतं. तिला सरकारचं बोलणं आठवतं. जे ऐशो आराम आपल्याला आपल्या घरी मिळत होते ते इथे मिळत नाहीये. म्हणून सखी खूप निराश होऊन जाते. ती आपली बॅग पॅक करते आणि बॅग भरून तिथून घेऊन जात असते. किरण तिला बघतो. सखी इथे म्हणते, मी हरले, आईला दिलेलं चॅलेंज मी पूर्ण करू शकले नाही, आता निघते, इथे मी परत कधीच येणार नाही. सखी आपली बॅग घेऊन तिथून निघते. किरण लगेचच हे सगळं कान्हाला फोन करून सांगतो. कान्हा इथे सरकारकडे असतो. कान्हा म्हणतो, काय? सखी मॅडम चाळीतून निघालीये? सरकारच्या कानावरती ते शब्द पडतात आणि तिला आनंद होतो. तर हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. तर दाभाडे मावशी कान्हाला म्हणतात, कान्हा, सखी आता तुझ्या रूममध्येच राहणार. कान्हा म्हणतो, दाभाडे मावशी, याची काय गरज आहे? महिनाभराचा तर प्रश्न आहे, महिनाभराचा चॅलेंज आहे. दाभाडे मावशी विचारतात, म्हणजे? कान्हा चॅलेंजबद्दल सगळं सांगणार असतो. सखी ताडकन उभी राहते आणि कान्हाला म्हणते, कान्हा चल आपण जाऊ, तुला काय काय घ्यायचं घे इथून. कान्हा जे काय वस्तू पाहिजेत त्या सगळ्या घेतो. सखीची बॅग घेतो आणि सखी कान्हा तिथून बाहेर पडतात. तर इथे मनस्विनी अस्वस्थ झालेली असते. तिला चॅलेंज आठवतो. तिला वाटतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. सखीने जर चाळीत राहून दाखवलं तर मग काही आपलं खरं नाही, आपल्या हातातून प्रॉपर्टी निघून जाईल आणि सत्ता येईल ती सखीची. मनस्विनी खूप अस्वस्थ असते आणि ती कान्हाला फोन लावते. कान्हाचा फोन तिला बंद लागत असतो. मनस्विनी अजूनच पॅनिक होते. तिला वाटतं की आपल्या हातातून आता ही बाजी निघून जाते का काय. मनस्विनी एका माणसाला फोन लावते आणि सखी कान्हा चाळीत गेलेत त्यांच्यावरती 24 तास नजर ठेव आणि त्यासोबतच सखी तिथे 1 सेकंद पण सुखरूप राहणार नाही या सगळ्याची व्यवस्था करायला सांगते. सखीसाठी त्या चाळीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट करायला सांगते. तर इथे सखी कान्हाच्या रूम बाहेर येतात. कान्हा दरवाजा उघडत असतो. सखी त्याला म्हणते, हे बघा, लिमिटमध्ये राहायचं आणि हो, चॅलेंजबद्दल दाभाडे मावशींना काहीही सांगायचं नाहीये. त्यांना उगीच कळलं ना तर त्यांना वाईट वाटेल. कान्हा म्हणतो, हो चालेल, माझ्या लिमिट्स, माझी जागा मला चांगलंच माहिती आहे आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत खूप त्रास सहन करावा लागलाय. सखी पण सगळ्यासाठी माफ करते. ते दोघं जण आत जात असतात. सखी आतमध्ये पाय ठेवणार तेवढं तिचा पाय घसरतो. कान्हा तिला सावरतो. कान्हा सखीला सावरत तिला आतमध्ये घेऊन येतो. एका अर्थी दोघांचा गृहप्रवेशच झालेला असतो. सखी आतमध्ये येते आणि कान्हाला म्हणते, अरे हा सगळा काय पसारा आहे? ही रूम आहे अशी तुझी? कान्हा म्हणतो, हो, आणि काहीच पसारा नाहीये, अगदी थोडाफार आहे. सखी त्याला ओरडते आणि सगळी रूम आवरायला सांगते. कान्हा ती सगळी रूम पटकन आवरून घेतो. सखी कान्हाला म्हणते, जा माझ्या बॅग्स घेऊन ये. कान्हा बॅग्स आणायला जातो आणि सखी विचार करते की आपल्या बॅगमधलं सामान ठेवायचं कुठे. तिला समोर कपाट दिसतं. सखी कपाट उघडायला जाते आणि तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हाला वाटतं की संपलं, आता सखी मॅप बघेल आणि तिला सगळं कळेल. कान्हा धावत त्या कपाटाजवळ येतो. ते कपाट लावून घेतो आणि दरवाजा बंद करून सखीला म्हणतो, या कपाटामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकत नाही, कारण हे माझं कपाट आहे. तुम्हाला तुमचं कपाट मी उद्याच आणून देतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवा. सखी म्हणते, नाही हा, जे तुझं आहे ते माझं आहे. आता मी तुझ्या घरात राहायला आले आणि आपल्या दोघांचं लग्न झालंय ना, त्यामुळे आता मी या कपाटामध्ये सगळं सामान ठेवणार. सखी कान्हाला बाजूला ढकलते आणि ती कपाट उघडते. कपाटामधलं समोरचं दृश्य बघून सखीला एकदम धक्का बसतो. कान्हा मनात म्हणतो,
बापरे, आता मी मेलो. आता कपाटातले ते फोटो, ते मॅप सगळं दिसणार सखीला आणि तिला कळणार की मी इथे कशासाठी आलोय. कान्हा घाबरत सखीकडे बघत असतो. सखी मोठ्याने ओरडते म्हणते, बाप रे, भाज्या? कपाटामध्ये भाज्या कोणी ठेवतं का? कान्हा पटकन पुढे येतो. तो कपाटामध्ये भाज्या बघतो. कान्हा म्हणतो, ही माझी स्टाईल आहे. कपाटामध्ये भाज्याच ठेवतो मी. काय ना, कोणाला कळलंच पाहिजे नाही की आपण कसं जगतोय ते. ही माझ्या स्टाईलप्रमाणे मी जगतो. जगाप्रमाणे मी जगत नसतो. हे घर माझं आहे आणि माझ्यासारखं आहे. सखी विचारते, मग आता मी माझे कपडे कुठे ठेवू? तुझे कपडे कुठे असतात? कान्हा विचार करतो की जर कपाटामध्ये भाज्या ठेवल्यात म्हणजे फ्रीजमध्ये कपडे ठेवले असतील. कान्हा सखीचा हात धरून तिला फ्रीजपर्यंत घेऊन येतो. तो सखीला म्हणतो, हे बघा, इथे तुमचे कपडे ठेवायचे. सखी म्हणते, वेडा आहेस का तू? कपाटामध्ये भाज्या आणि फ्रीजमध्ये कपडे ठेवतोस? कान्हा म्हणतो, हे तर काहीच नाही, या इथे दाखवतो अजून. कान्हा सखीचा हात धरतो आणि सखीला बेडकडे घेऊन येतो. तो बेडवरची गादी बाजूला करतो आणि म्हणतो, हे बघा, ही आहे आमची इस्त्री. कपडे व्यवस्थित घडी करायचे आणि बेड खाली ठेवायचे, मस्त इस्त्री होते. सखीला कान्हाचा हा विचित्रपणा अजिबात आवडत नाही. सखी त्याला बजावते. सखी म्हणते, आज मी खपवून घेते, पण उद्यापासून हे माझं घर असल्यासारखं वाटलं पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे आणि हा विचित्रपणा पूर्णपणे बंद करायचा. कान्हा ठीक आहे म्हणतो. सखी बेडवरती झोपते. कान्हा मनात विचार करतो की मगाशी दाभाडे मावशी जेव्हा एका रूममध्ये राहायचं म्हणत होत्या तेव्हा किरणने सगळं सामान उचलून ठेवलं असेल. कान्हा कपाटावरती एक पेटी आहे त्याच्याकडे बघतो आणि कान्हाला वाटतं की किरणने सगळे फोटो सगळं वगैरे काढून तिथे ठेवलं असेल. कान्हा किरणला फोन लावण्यासाठी आपला मोबाईल काढतो आणि आपला मोबाईल बघतो. त्याच्यावरती सरकारचे खूप मेसेजेस आणि फोन आलेले असतात. सखी झोपलेली असते. कान्हा हळूच दरवाजा बंद करतो आणि बाहेर येतो. तो सरकारला फोन लावतो. सरकार त्याला खूप ओरडायला लागते. इतका वेळ झालाय, कान्हा काही फोन उचलत नव्हता, त्याचे फोन लागत नव्हता, म्हणून त्याची लायकी काढते, त्याला त्याची जागा दाखवते. कान्हा न रागवता न चिडता मनस्विनीशी बोलत असतो. तो मनस्विनीला म्हणतो, मॅडम, अहो मी तुमच्या सेवेतच आहे, तुमच्या पायात असणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि काय ना, मगाशी आमचा गृहप्रवेश चालू होता ना, त्यावेळेस सायलेंटवरती मोबाईल गेला असेल. सरकार म्हणते, हे गृहप्रवेश वगैरे बंद करायचा आता. झालंय 2दा गृहप्रवेश, आता लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचंय, समजलं? सखी लवकरात लवकर तिथून बाहेर कशी पडेल ना, याची जबाबदारी तुझी आहे. कान्हा ठीक आहे म्हणतो. सरकार त्याला झापत असते. कान्हा सगळं ऐकून घेत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सरकार कान्हाला म्हणते, हे बघ, लवकरात लवकर तुम्ही तिथून बाहेर पडायचे. पुढचे 2 दिवस, 2 दिवसात सखी मला इथे पाहिजे. काहीही कर, तिच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण होऊ देऊ नको, तिच्या कुठल्याही इच्छा पूर्ण होऊ देऊ नको. तिच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट कर आणि ती इथे यायला हवी. ही जबाबदारी तुझी. कान्हा हो म्हणतो आणि आपल्या कामाला लागतो. तर इथे सखीला झोप लागत नसते. तिला डास सवत असतात. रात्रभर झोप होत नाही आणि सकाळी ती उठल्यावरती तिला फ्रेश व्हायला जायचं असतं, टॉयलेटला जायचं असतं. तिथे भली मोठी रांग असते. तिला बायका काही आतमध्ये जाऊ देत नाही आणि जेव्हा जायची वेळ येते तेव्हा ते घाण टॉयलेट बघून तिला ओकारी येते. तिला ते सगळं सहन होत नाही. सखी आपली बॅग पॅक करते आणि तिथून बाहेर पडते. ती रडत आपल्या घरी जात असते. किरण ते बघतो आणि कान्हाला फोन करून हे सगळं सांगतो. कान्हा लगेच सरकारला सांगतो. सरकार खुश होते. तिला वाटते की चला, आपलं चॅलेंज पूर्ण झाले. आता सखी इथे येणार, प्रॉपर्टी पेपरवरती सह्या करणार आणि सगळी प्रॉपर्टी आपली होणार.